प्रेक्षक नमस्कार. मी प्रोफेसर उज्ज्वला भोर, मराठी विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, मागील अनेक भागांपासून आपण MA भाग 2 या वर्गाच्या पेपर क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि भाषिक कौशल्य या अंतर्गत येणाऱ्या विविध घटकांना समजून घेत आहोत. या घटकांमध्ये आपण सध्या बघत आहोत ते श्राव्य माध्यम म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर येणारा प्राधान्याने येणारं नभोवाणी किंवा आकाशवाणी माध्यम, ज्यालाच आपण रेडिओ असं म्हणून ओळखतो. अशा या रेडिओवरील या आकाशवाणीवरील बातमी पत्राचं स्वरूप आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनेकविध माध्यमांमध्ये बातम्या बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम असल्यामुळे आपण आकाशवाणीवरच्या बातम्या फक्त ऐकू शकतो. या बातम्या ऐकताना तुमच्या लक्षात येत असेल की या बातम्या एका विशिष्ट पद्धतीच्या असतात आणि त्याचबरोबर एका विशिष्ट कालमर्यादेच्या असतात. म्हणजे साधारणतः 10 मिनिटाचा अवधी या बातमीपत्राला असतो. या 10 मिनिटाच्या अवधीमध्ये अनेक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात असतात, आपल्याला ऐकवल्या जात असतात. अशा अनेक बातम्या जरी आपण म्हटलं तरी आपल्याला लक्षात येईल की या बातम्या वृत्तपत्रासारख्या किंवा वृत्तपत्रामधल्या बातमीसारख्या सविस्तर नसतात किंवा दूरदर्शनवरच्या बातम्यांप्रमाणे वेगवेगळे अँगल किंवा ज्याला आपण पैलू म्हणतो त्या दाखवणाऱ्या किंवा त्याबद्दल सांगणाऱ्याही नसतात. मग कशा असतात या बातम्या? तर यासाठीच आपण या श्राव्य माध्यमाच्या बातमीपत्राचं जे एक वेगळं स्वरूप आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे मी बातमीपत्राचं स्वरूप, प्रकार आणि भाषा अशा 3 मुद्द्यांनुसार आपणाला काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथमतः आपण बघणार आहोत ते म्हणजे आकाशवाणी बातमीपत्राचं स्वरूप. स्वरूप म्हणजे कसं असतं, म्हणजे ते बातमीपत्र याच्यामधून सांगितल्या जाणाऱ्या बातम्या या किती असाव्या लागतात, कशा असाव्या लागतात वगैरे. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आकाशवाणीवरून बातम्या ज्या दिल्या जातात त्या अतिशय थोडक्यात दिल्या जातात, संक्षिप्त स्वरूपामध्ये दिल्या जातात. म्हणजे आपण मुद्रित माध्यमाची बातमी समजून घेताना आपण हे पाहिलेलं आहे की बातमी तयार करणं म्हणजे काय, तर एखाद्या घटनेची माहिती देणं, घडलेल्या घटनेची माहिती देणं. पण घडलेल्या घटनेची माहिती देणं म्हणजे काय, तर साधारणतः 6 कारांची उत्तरं देणं. म्हणजे ती घटना कधी घडली, केव्हा घडली, कुठे घडली, कुणाच्या संबंधाने घडली, कशी घडली आणि तिच्यात काय घडलं. तर अशा 6 कारांची उत्तरं बातमीमध्ये आली पाहिजे आणि त्याबद्दलचं मग सविस्तर उत्तरं देणं म्हणजे मुद्रित माध्यमासाठीचं बातमीपत्र तयार होणं. इथे सुद्धा या घटकांचा किंवा या कारांचा विचार करावा लागतो. परंतु मुद्रित माध्यमातल्या बातमी प्रमाणे 6 कार संपूर्णपणाने इथे येतील असं मात्र नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा की एखादी घटना कोणती घडली, कधी घडली, कुठे घडली, काय घडली एवढं येऊ शकतं. परंतु ती कशी घडली, ज्याला आपण विस्तार म्हणतो, वर्णन म्हणतो, स्पष्टीकरण म्हणतो, तसं मात्र या आकाशवाणीच्या माध्यमामध्ये येत नाही. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सार्क परिषदेमध्ये त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि त्यासाठी ते तिथे गेले आणि मग तिथे म्हणजे त्यांनी काही करार केले किंवा काही म्हणजे तिथं भाषण केलं. तर तेवढ्याच गोष्टी सांगणारं असं या आकाशवाणीच्या बातमीपत्रामध्ये येईल किंवा लिहिलं जाईल. म्हणजे नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी सार्क परिषदेसाठी हजर झाले, म्हणजे बघा कोणत्या दिवशी, म्हणजे आता नरेंद्र मोदी सार्क परिषदेमध्ये हजर होण्याची किंवा सहभागी होण्याची घटना आहे.
मग ही घटना कोणत्या दिवशी घडली, म्हणजे सार्क परिषदेमध्ये ते कोणत्या दिवशी सहभागी झाले, तिथे त्यांचं स्वागत कोणी केलं, म्हणजे कोण कोण होते त्या परिषदेसाठी आलेले, त्याच्यामध्ये स्वागत कोणी केलं, आणि तिथे नरेंद्र मोदींनी काय केलं, म्हणजे भाषण दिलं की करार केले की काय, एवढंच फक्त सांगितलं जाईल. ते करार कसे कसे झाले, मग ते कोणी सही आधी केली कोणी नंतर केली, मग त्यावेळेस काय बोलणं झालं, किंवा नरेंद्र मोदींनी भाषण दिलं ते संपूर्ण भाषण काय काय होतं, त्यावेळेस लोकांचे चेहरे कसे झालेले होते, लोकांच्या मनातल्या भावना चेहऱ्यावर कोणत्या आणि कशा उमटल्या होत्या, कुणी काय अंदाज लावले, असं जे वृत्तपत्रामधल्या बातमीमध्ये येऊ शकतं सविस्तरपणाने, तसं या बातमीमध्ये येऊ शकणार नाही. किंवा आणखीन दुसऱ्या उदाहरणाच्या द्वारे सांगायचं म्हटलं तर मी असं म्हणेन की समजा एखादा अपघात घडला, तर वृत्तपत्रामध्ये त्या अपघाताची बातमी ही स्वतंत्रपणाने येत असते, आणि स्वतंत्रपणाने आलेली ती बातमी, मग तिचं शीर्षक किंवा मथळा कसा असतो वगैरे हे आपण सगळं पाहिलेलं आहे. तर या शीर्षकाखाली ती जी बातमी आलेली असते, मग त्याच्यामध्ये तो अपघात कुठे घडला, कसा घडला, कुणामध्ये घडला, हे तर सगळं येतच, परंतु त्याचबरोबर मग त्या अपघाताचं चित्र कसं होतं, मग लोकांनी कशी गर्दी केली होती, किंवा मग बराच वेळ तो अपघातामध्ये सापडलेला गृहस्थ रस्त्यावर रक्ताच्या याच्यामध्ये कसा पडून होता, रस्त्याने वाहनं जाणं येत असतानाही त्यांनी कसं कुणी थांबलं नाही, त्यामुळे रुग्णालयामध्ये किंवा दवाखान्यामध्ये त्याला पोहोचायला कसा उशीर झाला, तर आणि त्यामुळे त्या माणसाचा कसा मृत्यू झाला. तर असं सविस्तर वर्णन हे वृत्तपत्रामधल्या बातमीमध्ये येऊ शकतं. परंतु आकाशवाणीच्या बातमीपत्रामध्ये असं सविस्तर ज्याला आपण विवेचन म्हणू किंवा उल्लेख म्हणू, विवरण म्हणू, हे मात्र येत नाही. कारण मुळात आकाशवाणी हे एक श्राव्य माध्यम आहे, गतिमान माध्यम आहे, आणि त्यामुळे त्याला काळाची खूप मोठी मर्यादा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. मग काल मर्यादा इथे आकाशवाणीची ठरलेली असते 10 मिनिटाची किंवा 12 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची. विशेष बातमीपत्र तर 5 मिनिटाचं सुद्धा असू शकतं, की पुढे आपण जे प्रकार बघणार आहोतच. तर अशी काल मर्यादा आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये असते, आणि अशा या मर्यादित काळामध्ये आकाशवाणीला वृत्तपत्रासारखी काही एकच बातमी सांगायची नसते, तर अनेक बातम्या सांगायच्या असतात, किमान 5-6 बातम्या सांगायच्या असतात. मग अशा वेळी एकाच बातमीचं एवढं विवरण इथे देण्याला वाव नसतो, आणि ते अपेक्षितही नसतं, श्रोत्यांना म्हणजे त्याची गरजही नसते, किंवा असली तरी ते आकाशवाणीला शक्य नसतं. आणि म्हणून इथे आकाशवाणीच्या बातमीचं स्वरूप म्हणण्यापेक्षा बातमीपत्राचं स्वरूप म्हणणं आपण योग्य ठरतं, कारण आकाशवाणीचं बातमीपत्र असतं, म्हणजेच एकच बातमी दिली जात नाही, तर एका वेळी त्या 10 मिनिटाच्या अवधीमध्ये अशा वेगवेगळ्या 5 ते 6 किंवा 7 बातम्या इथे दिल्या जाऊ शकतात, सांगितल्या जाऊ शकतात, पोहोचवल्या जाऊ शकतात. आणि म्हणून आकाशवाणीची बातमी म्हणजे सुट्टी नसते, तर ते बातमीपत्र असतं, अशा सगळ्या बातम्यांनी मिळून असं ते सांगितलं जात असतं. अशा या बातमीपत्राचं स्वरूप हे संक्षिप्त, म्हणजे नेमकं तेवढंच सांगणारं असतं, नेमका महत्त्वाचा असा जेवढा तपशील की जो श्रोत्यांना कळणं आवश्यक आहे, त्यांना ती घटना कळण्याच्या दृष्टीने जेवढं आवश्यक आहे तेवढंच फक्त आकाशवाणीच्या बातमीमध्ये सांगितलं जातं, आणि त्यामुळे आकाशवाणीचं बातमीपत्र हे संक्षिप्त असतं. तसंच मी पुढे म्हटलं ठळक असतं. ठळक म्हणजे त्या घटनेमधली जी महत्त्वाची गोष्ट, ज्याला आपण गाभा म्हणू, मर्म म्हणू, तेवढंच फक्त या बातमीमधून उल्लेखिलं जातं, तेवढंच मात्र फक्त या बातमीसाठी घेतलं जातं. नंतर मी असं म्हटलंय की शासन नियंत्रित आकाशवाणीचं बातमीपत्र किंवा एकूण आकाशवाणी माध्यमच हे शासन नियंत्रित आहे, म्हणजे शासनाच्या ठरवून दिलेल्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा त्या वरिष्ठांमार्फत ते बातमीपत्र सिद्ध केलं जातं किंवा निश्चित केलं जातं. आकाशवाणीचं सुद्धा वार्ताहरांचं एक जाळं असतं. वेगवेगळ्या भागामधल्या वार्ताहरांकडून आकाशवाणीकडे बातम्या पाठवल्या जात असतात, पण या बातम्यांमधून कोणत्या बातम्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या, कोणत्या नाही पोहोचवायच्या, हे ठरवण्याचं काम
हे ते अधिकारी करत असतात, ज्याला आपण वृत्त संपादक असं म्हणतो. तर हे वृत्त संपादक हे ठरवताना शासनाचे जे काही नियम आहे, शासनाची जी काही भूमिका आहे, शासनाची जी काही मार्गदर्शक तत्व आहे, तिला अनुसरूनच या बातम्या निश्चित करत असतात. म्हणजे बघा की इथे शासन हे सर्वांचं असतं, सरकार हे सर्वांचं असतं. त्यामुळे तिथे डावं उजवं होऊन चालत नाही. म्हणजे अमुक भागाला जास्त, म्हणजे अमुक भागाला जास्त लक्ष आणि तमुक भागाला कमी, किंवा अमुक जातीवर या पद्धतीचं काही मांडणं त्याबद्दलचं आणि दुसऱ्या जातीचं मात्र नाही. तर असं करून चालत नाही. थोडक्यात आकाशवाणी हे शासन नियंत्रित माध्यम असल्यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता असावी लागते. जे घडलं, जसं घडलं ते आणि तेवढंच सांगावं लागतं. आणि त्याचबरोबर निरपेक्षता असावी लागते. म्हणजे व्यक्तिसापेक्षता, धर्मसापेक्षता, प्रांतसापेक्षता, पक्षसापेक्षता, राजकीय पक्ष असं इथे काही चालत नाही. कुणाची एकाची बाजू घेऊन चालत नाही. आणि कुणाची एकाची बाजू आपल्याला योग्य वाटत असली तरी ती मांडून चालत नाही. तर जे काही सत्य आहे, वास्तव आहे, ते लक्षात घेऊनच बातमी म्हणजे सांगावी लागते. बाकी कोण योग्य कोण अयोग्य असं इथे सांगून चालत नाही किंवा ते सांगता येत नाही. जे घडलं, जसं घडलं, जेवढं घडलं तेवढंच फक्त सांगायचं असतं. साहजिकच यामुळे देखील आकाशवाणीची बातमी ही अगदी थोडक्यात येत असते, संक्षिप्त होत असते. मी असं म्हणेन की ती नेमकी होत असते. म्हणजे नेमकं श्रोत्यांना जे नेमकं कळणं आवश्यक आहे तेवढंच फक्त देणारी ही बातमीपत्र असतं. या बातमीपत्रामध्ये ज्याला आपण वर्णनातीतता म्हणतो, ज्याला आपण पाल्लाळिकता म्हणतो, स्पष्टीकरणात्मकता म्हणतो, ती अजिबात असत नाही. तर वस्तुनिष्ठता असते, नेमकेपणा असतो आणि त्याचबरोबर ठळकपणा असतो. म्हणजे कुठल्याही घटनांची नोंद इथे घेतली किंवा दखल इथे घेतली जात नाही. तर ज्या घटना एकूण समाजाच्या दृष्टीने, एकूण देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे, त्यांच्या जिव्हाळ्याच्या आहे, त्यांच्यावर काही परिणाम करणाऱ्या, प्रभाव टाकणाऱ्या आहे किंवा लोकांना त्या कळल्याच पाहिजे अशा आहे, अशाच घटना फक्त इथे निवडल्या जातात. बाकी ज्याला आपण क्षुल्लक घटना म्हणतो किंवा ज्याला आपण छोट्या घटना म्हणतो, अशा घटनांना इथे वाव मिळत नाही. म्हणजे अपघाताची बातमी जरी दिली जात असली तरी तो अपघात किती कोणत्या स्वरूपाचा आहे, किती गंभीर स्वरूपाचा किंवा किती कशा स्वरूपाचा आहे, कोणत्या पातळीवर झालेला आहे आणि त्याच्यामधून श्रोत्यांना काही सावधानताचा एक संदेश मिळू शकतो का, या अनुषंगाने ती बातमी दिली जात असते. म्हणजे मी असं म्हणेन की वृत्तपत्रामध्ये एखाद्या खेड्यामधल्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही आश्चर्यजनक एखादी गोष्ट घडली. म्हणजे त्याच्या गाईचं वासरू 2 तोंडाचं होणं किंवा त्याच्या पपईच्या बागेमधल्या त्या झाडावर पपईच्या आकार, म्हणजे पपईच्या त्या फळामध्ये एखाद्या गणपतीचा आकार निर्माण होणं वगैरे. तर अशा प्रकारच्या बातम्या की ज्या लोकांना सुरस वाटतात, चमत्कारिक वाटतात, लोकांना वाचायला सुद्धा आवडतात, थोडक्यात मनोरंजनात्मक, अशा बातम्या आकाशवाणीवर अजिबात दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर आकाशवाणीवरून अशाही बातम्या दिल्या जात नाही की ज्याने करून समाजामध्ये काहीतरी तेढ निर्माण होईल, एकमेकांविषयी एक कटुता निर्माण होईल, एकमेकांविषयी काहीतरी असूया निर्माण होईल, अशाही प्रकारच्या बातम्या आकाशवाणीवरून दिल्या जात नाहीत. म्हणजे अमुक पक्षाच्या म्हणजे हे अमुक धर्माच्या लोकांनी मग अमुक मोर्चा काढला आणि मग असं झालं, तर अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे दिल्या जात नाही. थोडक्यात सामाजिक, धार्मिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या बातम्या या आकाशवाणीवरून दिल्या जात नाहीत. म्हणूनच आपण असं म्हटलं की शासन नियंत्रित
शासनाचं हे नेहमी याच्यावर लक्ष असतं, शासनाचा नेहमी हा प्रयत्न असतो की लोकांना उपयोगी काय आहे, त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने काय आहे तेवढं द्यायचं. लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची खळबळ माजेल आणि लोकांच्या मनामध्ये किंवा ज्याला अपप्रवृत्ती आपण म्हणतो त्या अपप्रवृत्तींना कुठंतरी संधी मिळेल, वाव मिळेल, अशा प्रकारच्या बातम्या आकाशवाणीवरून दिल्या जात नाहीत. शिवाय आकाशवाणी हे गतिमान माध्यम असल्यामुळे एखादी बातमी खूप वेगाने लोकांपर्यंत गेल्यानंतर त्याचे सुद्धा पडसाद काय उमटतील, काय परिणाम होतील याचा सुद्धा विचार करावा लागतो. तो करून आकाशवाणीच्या बातम्या दिल्या जात असतात. आणि म्हणून आकाशवाणीच्या बातम्यांचं हे सगळं स्वरूप आपल्याला बातमीपत्र लिहिणाऱ्याला सुद्धा ते ध्यानी घ्यावं लागतं. म्हणजे वृत्त संपादकाला ते ध्यानी घ्यावं लागतं किंवा बातमीपत्र लेखकाला ते ध्यानी घ्यावं लागतं. आता यानंतर मी प्रकाराकडे वळेन की आकाशवाणीवरून किती प्रकारची बातमीपत्र दिली जातात आणि ती साधारण त्याच्यामध्ये काय दिलं पाहिजे किंवा दिलं जातं. तर 4 प्रकार मी इथे सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे स्थानिक किंवा जिल्हा बातमीपत्र, म्हणजे जे तेवढ्या जिल्ह्यामधल्या घडामोडी पुरतंच मर्यादित असतं. म्हणजे जिल्ह्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याच्यामधल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या किंवा त्यांना कळणं आवश्यक अशा बातम्या इथे निवडल्या जातात किंवा इथे घेतल्या जातात. मग अशा बातम्यांमध्ये साहजिकच एखाद्या खेडेगावामधली एखादी घटना सुद्धा येऊ शकते किंवा एखादा ग्रामपंचायतीमध्ये खूप काळ एखादं सरपंचाचं म्हणा किंवा एखादा म्हणजे पंचायत समितीच्या अध्यक्षांचं म्हणा असं पद भूषवलेला अशा एखाद्या माणसाचं म्हणजे काही झालं म्हणजे त्याचं निधन वगैरे, तर त्याची बातमी सुद्धा या स्थानिक बातमीपत्रामध्ये किंवा जिल्हा बातमीपत्रामध्ये येऊ शकते. किंवा आत्ताच आपण बघितलं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो म्हणजे ग्रामपंचायती वेगवेगळ्या गावांमधल्या त्यांच्या निवडणुका आत्ताच झाल्या. या निवडणुकांचं जे काही निकाल हाती आले किंवा निकाल आले तर त्या निकालांविषयीची माहिती सुद्धा या बातमीपत्रामध्ये येऊ शकते. थोडक्यात स्थानिक किंवा जिल्हा बातमीपत्र हे एका छोट्या वर्तुळापुरतं बातमीपत्र असतं असं आपण म्हणू. इथे मी म्हणजे थोडंसं असंही दाखवू शकते हे बातमीपत्राचे प्रकार वर्तुळाचा आधार घेऊन आपण असे दाखवू शकतो की जसं म्हणजे छोटं वर्तुळ, नंतर मोठं वर्तुळ, नंतर मोठं वर्तुळ, त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ. तसं मी म्हणेल की या बातमीपत्राच्या बाबत आपल्याला म्हणता येईल स्थानिक बातमीपत्र किंवा जिल्हा बातमीपत्र हे एकूण देशाचा विचार करता खूप छोटं असतं. कारण ते तेवढ्याच जिल्ह्यापुरतं तेवढ्याच स्थानिक परिसरापुरतं मर्यादित असतं. म्हणजे तिथल्या घडामोडींबद्दल सांगणारं असतं, तिथल्या घटनांबद्दल सांगणारं असतं आणि त्यामुळे त्या परिसरातल्याच बातम्या प्राधान्याने त्याच्यामध्ये येत असतात. परंतु याचा अर्थ असा पण नाही की राज्याच्या दृष्टीने अशी एखादी काहीतरी महत्त्वाची घटना घडली आणि ती या बातमीपत्रामध्ये मात्र नाही येऊ शकत, असं शक्यतो नाही होत. म्हणजे जरी जिल्हा किंवा स्थानिक परिसरातल्या घडामोडींना घटनांना प्राधान्य असलं तरी जर एखादी खूप महत्त्वाची घटना घडली देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर तर ती अशी एखादी महत्त्वाची घटना मात्र या जिल्हा बातमीपत्रामध्ये येऊ शकते. म्हणजे समजा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी किंवा राज्यपाल कोश्यारी यांनी समाजाला काही संदेश दिला तर तो या बातमीपत्रामध्ये येऊ शकतो. कारण राज्यपाल हे राज्याचे प्रतिनिधी असतात. मग ती जिल्ह्याच्या बाहेरची गोष्ट असली तरी मात्र ती येऊ शकते. किंवा एखादा निकाल 12वीचा समजा आपण म्हणू निकाल तो एकूण राज्याचा किती आहे आणि मग त्या तुलनेमध्ये आपल्या जिल्ह्याचा किती आहे तर हे सांगताना आपोआपच राज्याचा निकाल सुद्धा इथे सांगितला जाऊ शकतो. थोडक्यात
जिल्हा किंवा स्थानिक बातमीपत्र हे स्थानिक घटना स्थानिक लोकांपर्यंत पोहोचविण्याला प्राधान्य देणारं असं बातमीपत्र असतं आणि मात्र ते अशी महत्त्वाची एखादी बातमीसुद्धा पुढे सांगू शकतं. नंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रादेशिक. मग आपल्या देशाचे वेगवेगळे प्रदेश किंवा अगदी राज्याचे जरी म्हटलं आपण वेगवेगळे प्रदेश होताना आपल्याला दिसतात, प्रांत वेगवेगळे. प्रत्येक प्रांताचं एक वेगळेपण असलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे प्रादेशिक बातमीपत्र हे त्या त्या प्रदेशाविषयी सांगणारं असतं, म्हणजे त्या त्या प्रदेशातल्या घटनांविषयी माहिती देणारं असतं. उदाहरणार्थ जसं राज्य भारताचा विचार केला तर भारताचे वेगवेगळे प्रदेश कोणते, तर वेगवेगळे राज्य. आणि राज्यांचा विचार केला तर मग वेगवेगळे प्रदेश कोणते, तर मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ वगैरे, वऱ्हाड. तर या पद्धतीने मग अशा प्रत्येक प्रदेशाचं स्वतंत्र बातमीपत्र असू शकतं आणि ते त्या केंद्रावरून म्हणजे प्रसारित केलं जातं. समजा उदाहरणार्थ औरंगाबाद केंद्रावरून जर बातमीपत्र प्रसारित होत असेल तर ते त्या प्रदेशातलं म्हणजे मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारं किंवा त्या घटनांचं प्रतिबिंब उमटवणारं असं ते प्रादेशिक बातमीपत्र असतं. पुणे आकाशवाणी केंद्रावरून जेव्हा प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित केलं जातं तेव्हा ते या पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व किंवा त्याच्याबद्दल अधिक प्राधान्याने विचार करणारं बातमीपत्र असतं. थोडक्यात जसं जिल्हा बातमीपत्रामध्ये किंवा स्थानिक बातमीपत्रामध्ये स्थानिक घटना घडामोडी यांना प्राधान्य दिलं जातं, तसं प्रादेशिक बातमीपत्रामध्ये त्या प्रदेशातल्या ज्या प्रदेशाचं ते बातमीपत्र आहे त्या प्रदेशाला प्राधान्य म्हणजे दिलं जातं, तिथल्या घडामोडींना प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय बातमीपत्र. राष्ट्रीय बातमीपत्र म्हणजे एकूण देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी घडतात, घटना घडतात त्यांच्याविषयी माहिती देणारं किंवा त्यांच्याविषयी पोचविणारं असं हे राष्ट्रीय बातमीपत्र असतं. राष्ट्रीय बातमीपत्रामध्ये साहजिकच ज्याला आपण केंद्र म्हणतो किंवा राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राच्या स्तरावर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात, म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सार्क परिषदेला गेले किंवा मग भारताने आपली अमुक एक मोहीम राबविताना म्हणजे मोहिमेच्या अंतर्गत ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करणारं एक शेवटचं यान किंवा उपग्रह अवकाशात पाठवलं किंवा भारत सरकारने आपला जो काही ताळेबंद आपण म्हणू वार्षिक किंवा ज्याला आपण बजेट म्हणतो, अंदाजपत्रक म्हणतो, ते अंदाजपत्रक जाहीर केलं. तर अशा ज्या काही घडामोडी आहे किंवा असं एकूणच देशाच्या दृष्टीने महत्त्वाचं परंतु देश पातळीवर किंवा सर्वोच्च पातळीवर घडणारे निर्णय, घडणाऱ्या घडामोडी, तर याबाबतची माहिती देणारं असं हे बातमीपत्र असतं आणि म्हणून त्याला राष्ट्रीय बातमीपत्र म्हटलं जातं. साहजिकच राष्ट्रीय बातमीपत्रामध्ये प्रदेशाच्या दृष्टीने किंवा जिल्हा किंवा स्थानिकच्या दृष्टीने ज्या काही घडामोडी त्यांना प्राधान्य दिलं जात नाही किंवा त्यांचा फारसा विचार केला जात नाही. कोणत्या या ठिकाणच्या कोणत्या घडामोडींचा किंवा घटनांचा या बातमीपत्रात विचार केला जातो, तर घटना जरी इथे घडली असली म्हणजे स्थानिक पातळीवर किंवा जिल्ह्यामध्ये किंवा प्रादेशिक स्तरावर घडली असली तरी पण तिचं राष्ट्रीय दृष्टीने सुद्धा महत्त्व असेल तरच ती घटना राष्ट्रीय बातमीपत्रामध्ये सांगितली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच आपण म्हणू की आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढवल्या गेलेल्या निवडणुका किंवा त्यांचे आलेले निकाल हे खरं तर त्या त्या गावाशी संबंधित आहे. पण असं असलं तरी तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो निकाल हा एकूण देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा सुद्धा आहे, प्रभाव टाकणारा आहे. आणि म्हणून या निकालामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे म्हणजे हे असं बारकाईने नाही सांगितलं जाणार की कोणत्या जिल्ह्यामधल्या
कोणत्या जागा कोणत्या म्हणजे गावामधल्या कोणत्या जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या असं नाही कदाचित सांगितलं जाणार, पण एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये एकूण किती जागा किंवा किती उमेदवार उभे होते, त्यापैकी कोणत्या पक्षाचे किती होते, त्या पक्षांमध्ये मग कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, एवढं मात्र सांगितलं जाईल. कारण काय, कारण पक्ष आणि त्यांना मिळणाऱ्या या जागा किंवा त्यांचा वर्चस्व दाखवणाऱ्या या जागा या एकूण देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा गोष्टी या राष्ट्रीय बातमीपत्रामध्ये सांगितल्या जातील. नंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे विशेष बातमीपत्र. तर अशा काही विशेष गोष्टी घडत असतात की ज्याच्याबद्दल स्पेशली ज्याला आपण म्हणतो स्वतंत्रपणाने आपण म्हणतो ही माहिती लोकांना देणं आवश्यक असतं. अशा बातमीपत्रांना विशेष बातमीपत्र म्हटलं जातं. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण बघू की एका आपल्या म्हणजे विधानसभेचं अधिवेशन चालू असेल तर ते अधिवेशनामध्ये ते ठराविक काळामध्ये चालणारं अधिवेशन असतं. एकूण राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ती घटना किंवा तो कार्यक्रम असतो. त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या चर्चा होतात, निर्णय घेतले जातात, हे सविस्तरपणे किंवा म्हणजे सर्व बाजूने कळणं हे लोकांना आवश्यक असतं, श्रोत्यांना ते महत्त्वाचं असतं. मग या बातमीपत्राला स्वतंत्र असं रूप म्हणजे पणाने सांगितलं किंवा ठरवलं गेलं तरच ते सगळं सांगता येऊ शकतं. आणि म्हणून म्हणजे तेवढ्याच विषयाला वाव मिळावा, तेवढ्याच विषयाबद्दलचं जे लोकांना अपेक्षित आहे ते बरंचसं त्यांना पोहोचावं, त्यांच्यापर्यंत कळावं, समजावं, यासाठी केवळ तेवढ्याच विषयाला धरून जी माहिती जे घटना सांगितल्या जातात, घडामोडी सांगितल्या जातात, त्याला विशेष बातमीपत्र म्हटलं जातं. आता सध्याचा काळ जर आपण पाहिला तर गेल्या 10-11 महिन्यापासून कोविडची जी परिस्थिती आपण म्हणतो त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये एकूण देशाबरोबरच आपला भारतही लढतो आहे. या कोरोनाविषयी किंवा या कोविडविषयी दररोज नवनवीन काहीतरी घडतं आहे. म्हणजे रुग्णांची संख्या, वाढती संख्या किंवा कमी होणारी संख्या, येणाऱ्या लसी, त्या लसींचे होणारे परिणाम, दुष्परिणाम वगैरे, हे सगळ्याच लोकांच्या दृष्टीने अतिशय आत्मीयतेचा भाग आहे, अतिशय जिव्हाळ्याचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. ह्या गोष्टी जर लोकांना कळल्या तर लोक त्याबाबत काही सावधानता बाळगू शकतात किंवा त्यांचं एक प्रकारचं प्रबोधन, प्रशिक्षण सुद्धा त्यामधून होऊ शकतं. आणि म्हणून अशा याच्यासाठी केवळ या कोविड या विषयाला वाहिलेलं असं बातमीपत्र जेव्हा सादर केलं जातं तेव्हा त्याला विशेष बातमीपत्र म्हटलं जातं. आता सध्या जर पुणे आकाशवाणी केंद्र आपण ऐकत असाल तर या केंद्रावरून दररोज सकाळी 10ला असं कोरोनाविषयक विशेष बातमीपत्र आपल्याला ऐकवलं जाताना आपल्याला दिसतं. थोडक्यात विशेष बातमीपत्र हे एका विशिष्ट विषयाला, महत्त्वाच्या विषयाला वाहिलेलं म्हणजेच त्या विषयाविषयीच होणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचविणारं बातमीपत्र असतं. स्वाभाविकच या विशेष बातमीपत्रामध्ये इतर ज्या त्या विषयाच्या सोडून इतर ज्या काही घटना घडामोडी घडतात त्याला तिथे शिरकाव दिला जात नाही. आता अशा पद्धतीने हे बातमीपत्राचे प्रकार आपण पाहिले. शेवटचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भाषा. आकाशवाणी बातमीपत्राची भाषा ही कशी असावी लागते. तर श्राव्य माध्यमाचा विचार करताना आपण हे पाहिलेलं आहे की आकाशवाणी किंवा श्राव्य माध्यम हे एक गतिमान माध्यम आहे. त्याचबरोबर श्रोत्यांच्या श्रवण क्षमतेचा विचार करावं लागणारं असं ते श्राव्य माध्यम आहे. साहजिकच या श्राव्य माध्यमावरून असं काही सांगताना, सादर करताना श्रोत्याचं अवधान आपल्याकडे खेचून घेणं, ते टिकवून ठेवणं, त्याला आपण जे काही पोहोचवत आहोत, ऐकवत आहोत ते स्पष्टपणाने ऐकायला जाणं, कळणं, हे सगळं अपेक्षित किंवा आवश्यक असतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून बातमीपत्राची भाषा वापरावी लागते. त्यासाठी साहजिकच ही बातमीपत्राची भाषा नेमकी, नेटकी असावी लागते. कारण इथे खूप कमी काळ असतो आणि कमी काळामध्ये आपल्याला जे सांगायचं ते
ते सांगण्याचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असतं किंवा साध्य करायचं असतं. साहजिकच फापट पसारा, पाल्हाळ, अवांतर शब्द किंवा शब्दांचे बुडबुडे याला अजिबात वाव नसतो आणि त्यामुळे इथे भाषा ही जे सांगायचं ते नेमकेपणाने सांगणारी आणि नेटकेपणाने सांगणारी असावी लागते. जे काही सांगायचं ते त्या शब्दातून थेट कळलंच पाहिजे. अशा पद्धतीचाच शब्द योजना इथे करावी लागते. त्यासाठी अचूक शब्द वापरावे लागतात, मर्यादित शब्द वापरावे लागतात. त्याचबरोबर भाषा साधी, सोपी, आकलन सुलभ असावी लागते. कारण आकाशवाणीचा श्रोता हा सर्व दूर असणारा आणि सर्व स्तरातला असणारा असतो. लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत, अंथरुणाला पडलेल्या म्हणेल मी, अशा वृद्धापर्यंत आकाशवाणी आणि तिचं बातमीपत्र ऐकलं जात असतं. अशिक्षितांबरोबर सुशिक्षितांबरोबर ते ऐकलं जात असतं. गरिबांबरोबर श्रीमंतांनी ते ऐकलं जात असतं. आणि मग या सगळ्याचा विचार करून सगळ्यांना समजेल, कळेल, अर्थबोध होईल अशा पद्धतीची भाषा आकाशवाणीच्या बातमीपत्रासाठी वापरावी लागते. साहजिकच ही भाषा जशी पांडित्ययुक्त असून चालत नाही, तशीच त्या ऐकणाऱ्याला शूद्र वाटेल, सत्व वाटेल अशा पद्धतीची असून चालत नाही. दररोजच्या बोलण्यातलीच, पण तरी ती स्पष्ट आणि प्रभावी असावी लागते. ऐकणाऱ्याला ती काहीतरी आपल्याला महत्त्वाचं सांगितलं जातं आहे असं वाटावं किंवा अशा पद्धतीची एक त्याची मनस्थिती निर्माण व्हावी, साधली जावी अशा पद्धतीची असावी लागते. आणि म्हणून एका विशिष्ट पद्धतीने ह्या बातमीपत्राचं लेखन करावं लागतं. तर थोडक्यात जे महत्त्वाचे मुद्दे ते आधाराला घेऊन या बातमीपत्राचं स्वरूप आणि त्याची लेखनाची भाषा याबद्दल मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते समजून घ्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.